सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आजचा विषय आपल्या हातात नाही तर मामाच्या हातात आहे. पहिलं तर मामासोबत मंडळमध्ये प्रवेश घेऊन घेतो. आता कसं आहे ना, मामाचा विषय पडते मोठा, कारण ट्रान्सपोर्टचा बिझनेस जो आहे. आता मामाच्या लग्न जोडासाठी पोरीकडचे उद्या पाहुणे येऊन राहिलेत, त्याच्यासाठी खाजा गिजा घेणं तर इम्पॉर्टंट आहे ना. आता मंडळमध्ये येऊन पहिलं दुकानदाराकडे लिस्ट देऊन पुरा किराणा घेऊन घेतो, नंतर भाजीपाला बी घेऊनच घेतो. हा तर असा झाला का मामाच्या बैलानं भाषेच्या अकल ना अंगावर येऊन राहिला पुरा काम. आता ते गोष्ट अलग आहे का मामाला भेटलेला खाजा आम्हीच खाऊन. आता सर्व सामान तर घेऊन झाला, पण काही कामं असे आहेत जे आमच्यानं नाही जमू शकत. त्या कामासाठी आम्ही इकडून तिकडून आलेले सदस्य अध्यक्ष जमा करून घेतो. आता कसं आहे, आपण लोकांना कोणी मारला नाही तर काही झाल्यानं आपला हातपाय मोडतात, पण हा विराज उर्फ छोटा डॉन माझ्या मामाचा पोरगा, हा आपल्या हातानंच आपली मरम्मत करून घेते चांगलीच. आता कोटी गेलताना कोटीने हात मोडून आला बा. जलवा आहे हमारा. आता हात तुटो नाही तर पाय तुटो, उभा माणूस करून 2 तुकड्यात झाला पाहिजे, पण मस्ती नाही थांबली पाहिजे आपली. दिवस नंबर 2. कालच्या दिवस तर आपला पुरा सामानच आणण्यात गेला. आता व्हिडिओसाठी 2-3 घराच्या गिराच्या क्लिपा घेऊन घेतो. आता वाट पाहतो पाहुण्याची. मग झाले पाहुण्याचे आगमन, एकदम रॉयल एंट्री केला. आता पाहुण्यासाठी नाश्ता नवरदेवानंच नेऊन दिलं बरं का नाश्ता. यायचे काम कमी ना गोष्टी जास्त होत्यावर. लग्न का होत जातीन येत जातीन, पण भाऊ पहिलं पेट पूजा फिर काम तुझ्या. चीटिंग करताय तू. कसं आहे ना, आता पाहुण्यानं तर पोट भरून नाश्ता करून गेला. आमच्याकडं पोहे असून बी आम्ही खरवट करू खाऊन राहिलो.